नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती का कमी होत आहे, त्याची काय कारणं आहेत, त्याच्यावर काय उपाय करता येईल या अनुषंगानं आपण बोलणार आहोत. हे सांगत असताना विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणं, त्यांच्या हिताचं कसं राहील हेही काही मुद्दे याच्यात येतील आणि स्वतंत्र एक व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या कोरोनाच्या काळानंतर झपाट्याने कमी होत आहे. कोणी मान्य करेल अथवा न करेल, कागदोपत्री तर मान्य करता येत नाही, कारण तसं मान्य केलं तर मग विद्यार्थ्याचाही प्रश्न निर्माण होतो. मग त्यांना शिष्यवृत्त्या उपस्थिती नसताना कशा दिल्या, त्यांना शासकीय लाभ कसे दिले, तासिकाच झाल्या नाहीत तर मग पगार कसे काढले, अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ते कागदावर कोणी लिहून देणार नाही, बॉन्डवर कोणी लिहून देणार नाही, वर्गात विद्यार्थीच नव्हते. तर ही वस्तुस्थिती आहे. मात्र आपल्याला मान्य करावं लागते, विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. विद्यार्थी एकही नाही असा त्याचा अर्थ मात्र कोणी घेऊ नये, आणि प्राध्यापकांना एक विद्यार्थी आला तरी शिकवावं लागतं. ही पण वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. तर आता आपण बघूया की याची काय कारणं आहेत. आता तुम्ही म्हणाल की परीक्षा केंद्रित शिक्षण, परीक्षा देणे, मार्क घेणे, ते मार्क घेऊन दुसऱ्या वर्गात प्रवेश करणे, एवढाच एक उद्देश जर असेल तर मग नोट्स वाचून देखील मला मार्क घेता येतात, मग वर्गात येण्याचं काय कारण आहे असा प्रश्न विद्यार्थी विचारू शकतो. तर परीक्षा केंद्रित शिक्षण आणि परीक्षा केंद्रित शिक्षणाचा उद्देश, परत या शिक्षणाचा उद्देश नोकरी आणि परीक्षा या भोवती आता शिक्षण फिरत आहे. पुन्हा आणखीन या आरक्षणाच्या आंदोलनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने होणाऱ्या आंदोलनामुळे नोकऱ्याच नाहीत, मग आरक्षण कशासाठी, अशा पद्धतीनं वरच्या पातळीवरून सुद्धा एखादा मंत्री सुद्धा असं बोलत असेल, नोकऱ्याच नाही तर आरक्षण घेऊन काय करता, असं जर एखादा मंत्री जबाबदार बोलत असेल तर मित्रांनो, हे भयानक चित्र आहे. आणि शासन पातळीवर निवडणुकीच्या काळात भरमसाठ आश्वासनं द्यायचे, आम्ही इतकी कोटीमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, तेवढ्या कोटीमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा ते अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा प्रश्न विचारले की नाही हे निवडणुकीच्या काळात असं बोलावंच लागते, तो एक जुमला होता, असे बेजबाबदार उत्तर दिलेले या आपल्या भारताच्या इतिहासात आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सांगण्याचा हेतू हा आहे हे सगळं, की विद्यार्थी का शिकावं वर्गात येऊन, हा प्रश्न पहिल्यांदा आपण विचारला पाहिजे. तर नोकरी आता ग्रामीण भागात घराघरात असं एक चित्र आहे. मी कला शाखेला डोळ्यासमोर ठेवून हे बोलणार आहे. तर शिकून कुठे नोकरी आहे, अशा पद्धतीचे घरातही बोललं चाललंय.
बरेच BA करून बेकारात, MA करून बेकारात. मग पोरांच्या मनामध्ये आपण शिकून फायदा नाही हा विचार देत असू आणि परत त्याला म्हणत असू वर्गात ये, वर्गात जा. हे खाऊनच काय उपयोग नाही म्हणत असं तर ते खाईल कसं रे? खाणार नाही बापू. हे म्हणजे या सगळ्या गोष्टीचे कारण या व्यवस्थेमध्ये पण आहेत, एकंदरीत व्यवस्थेत असतात. याला एकट्या दुकट्याला कुटाला कोणाला तरी जबाबदार धरून आपली जबाबदारी झटकून देण्याने हा प्रश्न मिटणार नाही. हे अतिशय शांततेने समजून घ्यावं लागेल. याचे अनेक पदर आहेत. प्रश्न विद्यार्थी का येत नाहीत हा वरिष्ठांनी विचारल्यानं प्रश्न मिटणार नाही, किंवा ह्या कारणाने विद्यार्थी येत नाही, मी काय करू म्हणल्यानेही प्रश्न मिटणार नाही. प्रश्न तसाच राहतो. वेळ मारून देईल. मला विचारावं लागते, मी प्रमुख आहे ना, मला मी विचारतो, मी पण उत्तर देतो. तू मारल्यावनी कर, मी रडल्यावनी करतो, दोघांनाही पगार मिळते, काय अडचण नाही. अशी एकंदरीत परिस्थिती सध्या देशामध्ये आहे. कला शाखेच्या अनुषंगाने मी सध्या विशेषतः माझ्यासमोर कला शाखा आहे. बाकीच्यांनाही लागू झालं तर तो चांगलीच गोष्ट आहे, किंवा चांगली म्हणजे या अर्थाने की ते योगायोग समजावा असं मी म्हणेन. तर आपल्याला ज्ञान केंद्रित आम्ही असं विद्यार्थ्यांवर हे रुजवण्यामध्ये ज्ञानाचे काय फायदे आहेत, या जाणीवा विकसित करून घेणं काय गरजेचं आहे. माहितीसाठी तर विद्यार्थी वर्गात या म्हटल्याने येणार नाहीत. माहिती देतो तुला, ये वर्गात. माहिती तू कशाला देतोस बापू? माहिती आणि तंत्रज्ञानाचाच युग आहे. मी वावरतो, माझ्या हातात मोबाईल आहे, त्याच्यात मला माहिती मिळते. हा विषय पोरं विचारू शकतात. असा प्रश्न विद्यार्थी विचारतात, त्याचं उत्तर काय? तर आम्हाला त्यांना त्यांच्या जाणीवा विकसित करणं गरजेचं आहे. त्यांच्यामधल्या वेगवेगळ्या कौशल्यांना विकसित करणं, नवीन कौशल्य त्यांच्यामध्ये रुजवणं आणि त्या कौशल्याचा फायदा आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी, शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी आणि या कौशल्याचा उपयोग करून आपल्याला अर्थप्राप्ती करण्यासाठी देखील होतोच. हे आम्हाला उदाहरणासह प्रॅक्टिकली पटवून पुराव्यानेशी द्यावं लागेल. जाणीवेच्या कक्षा रुंदावल्या की उणिवा दूर होतात हे सांगावं लागेल. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तुला वर्गात यावं लागेल. तुझ्या नकारात्मक दृष्टिकोनातून तुझं मानसिक स्वास्थ्य बिघडून चाललेलं आहे, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडून चाललेलं आहे. आम्ही तुला एक सकारात्मक बनवतो आणि सकारात्मक मानसिकता, सकारात्मक दृष्टिकोन हे सुखी जीवनाचं, समृद्ध जीवनाचा पाया आहे हे आम्हाला पटवून द्यावं लागेल. ह्या गोष्टी पटवून देताना अडचण काय आहे? तुझं जीवन शिक्षणातून समृद्ध होणार आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि विचारले पाहिजे. विद्यार्थी प्रश्न विचारणारे चिकित्सक पदे निर्माण झाले पाहिजे असं आम्ही सांगतो. आणि प्रश्न विचारणारे विद्यार्थी या व्यवस्थेला आवडत नाहीत. प्रश्न विचारणारे प्राध्यापक या व्यवस्थेला आवडत नाहीत, या राजकीय व्यवस्थेला आवडत नाहीत, इथल्या समाज व्यवस्थेला आवडत नाहीत. प्रश्न विचारणारे आणि या व्यवस्थेची चिकित्सा करणारे
लोकच आवडत नसतील तर मग ही विद्यार्थी म्हणतील की प्रश्न विचारण्याचे प्रश्न काय निर्माण होतात, आम्ही स्वतः डोळ्यानं पाहतो त्याचे काय बेहाल केले जातात प्रश्न विचारणाऱ्याचे. मग कशाला प्रश्न विचारते? चाललंय जसं चाललंय तसं चालू द्या. म्हणजे आम्हाला प्रश्न विचारणारे जिज्ञासू विद्यार्थी, कोणाला प्रश्न विचारायचे आम्हाला सोडून दुसऱ्याला विचारा. म्हणजे प्रत्येक जण असंच म्हणते, मला सोडून विचार, मला सोडून विचार. त्याने म्हणते मला सोडूनच तू पण मला प्रश्न चिकित्सक बनवायचं विचार करणं सोडून दे, दुसऱ्याला चिकित्सक बनव, प्रश्न विचारणारे दुसऱ्याला बनव. आणि प्रश्न विचारणे प्रश्न पडणारे मुलं तयार नाही झाले तर या समाज व्यवस्थेच्या प्रश्नांची उत्तरं कोण शोधणार आहे? हा एक प्रश्न आहे. म्हणा आम्हाला तसा विद्यार्थ्यांना सन्मान मिळतो का? विद्यार्थी म्हणजे केवळ विद्यार्थी असतो का? विद्यार्थी झाल्यानंतर तो एक नागरिक होतो, तो प्राध्यापक म्हणूनही काम करतो, वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या बाबीत काम करतो. तर या व्यवस्थेला प्रश्न विचारणे नाही, ऑर्डर फॉलो, बस मी सांगतो ते पर्वकाळ, मी सांगतो ते खरं, तुझं काही नाही, तू मुकाटं नाही, माझंच मायकन माझंच ऐक, मला बोलायला तोंड आहे का, ऐकायला कान नाही. ही जर व्यवस्था असेल तर या व्यवस्थेमध्ये माणसं कशी घडतील? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, जसं ज्ञान समृद्ध होऊ शकतो आणि ज्ञान समृद्धीचे हे फायदे आहेत, एक सक्षम सुसंस्कृत वैचारिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या तुम्ही सक्षम होता. आणि सक्षम बनणाऱ्या माणसं कसे उच्च स्थानाला राहतात, सगळ्या सत्ता त्यांच्या हातात कशा असतात सांगायला गेलं तर तुम्हाला सांगतो, अंगठे बहादर मंत्री असतील आणि त्यांच्या घरी झाडू मारायला PhD करणारे असतील तर कसलं काय शैक्षणिक चैतन्य आम्ही निर्माण करू? कोण कुठे राहायला पाहिजे, ही एकंदरीत अवस्था आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या व्यवस्थेची मुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मानवी मनावर त्याचा परिणाम होत असतो आणि त्याचा आविष्कार अशा गोष्टीत होत असतो. तर आता तासिकेमध्ये काय झाले कोरोनाच्या नंतर, मी तुम्हाला, समाजाला पण ह्या विषय कळला पाहिजे. मला काय, आणि समाजाची उदासीनता सुद्धा ह्या गोष्टीला कारणीभूत आहे. गेलं तर गेलं, न गेलं तर गेलं, की जाऊन तरी काय उपयोग आहे? माय जाते कसे परीक्षेला, कसे पास होते, गेल्या वर्षी झालं माय पास, लेकरू माझं, रोजच जाऊन काय उपयोग आहे? अशी मानसिकता समाजाची असेल. पास तर व्हायचं आहे. तर तासिकेमध्ये विद्यार्थी आहे ना, तर तो कशासाठी येईल? शिकायसाठी येईल. त्याला तो त्या अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी तो वर्गात येईल. कारण आम्ही जेव्हा शिकायला होतो तेव्हा ग्रंथालयात गेल्याशिवाय पुस्तकाची सोय नव्हती आणि वर्गात गेल्याशिवाय तो विषय समजत नव्हता, अशी सोय एकंदरीत होती. आता तेव्हाही काही विद्यार्थी येत नसायचे, घरी बसून अभ्यास करायचे, पण असो, पण एकंदरीत उपस्थिती चांगली होती. तर मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की आता विद्यार्थ्यांच्या समोर ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. कोरोनाच्या काळात आम्ही काय सांगितलंय, शासनाने काय सांगितलंय, प्रशासनाने काय सांगितले? व्हिडिओ बनवा, अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ बनवा, अभ्यासक्रमावर PDF बनवा आणि विद्यार्थ्याला द्या पाठवून. भरमसाठ साहित्य निर्मिती झालेली आहे शिक्षणाचे. काही एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो. आता भाषाशास्त्राचा पेपर आहे,
खलासा केला. आणि भाषा म्हणजे काय हे एक प्रकरण आहे. आता भाषा म्हणजे काय हे वर्गामध्ये येऊन 10-15 किलोमीटर अंतरावरून येऊन विद्यार्थी भाषा म्हणजे काय हे वर्गात शिकण्यासाठी त्या दिवशी भाषा म्हणजे काय जर त्यांना सर शिकवणार आहे तर भाषा म्हणजे काय यावर हजारो पानाचं मटेरियल उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्याच्यावर शेकडो व्हिडिओ उपलब्ध आहे. तो सर्च करतो भाषा म्हणजे काय, खटा आणि प्रश्नाचं उत्तराचं काय 10 मार्काचा प्रश्न आहे, 2 पेजमध्ये लिहायचं आहे. आणि उत्तर 10 पेजचे उत्तर देणारे ही काही PDF उपलब्ध आहेत. त्याला तेच कमी करायचं आहे, अजून जास्त घ्यायला कशाला येऊ म्हणते. आणि त्याचे व्हिडिओ अनेक आहे. कारण भाषा मराठी भाषा UPSC पासून MPSC वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा BA MA सगळीकडे विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. तो विद्यार्थी शांत पद्धतीनं का मोबाईलच्या पद्धतीनं तो ऐकू शकतो. त्यामुळे त्याला तिथं घर बसल्या जर सोय उपलब्ध असेल तर तेवढा मरमर करून तो वर्गात येईल कशाला, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर ही हा एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता विद्यार्थ्यांना इंस्टा, रील्स, गेम, मेसेज, फोटो पाहणे छान तितके छान नाही वर्गात भेटत नाहीत फोटो. आणि तिथं मजा डोपामाइन तिथंच स्त्रावते. म्हणून अनेक विद्यार्थी त्याच्यात मग्न आहेत. त्यामुळं त्यातून बाहेर काढून त्याला वर्गात बसवणे हे अतिशय आता जिकरीचं काम झालेलं आहे. बरं, त्याला जर जास्तच बोलायला गेलं तुम्हाला काय करायचं आहे हा प्रश्न तो विचारेल आणि आपला अपमान होईल म्हणून त्याला कोणी बोलतही नाही. आणि त्याचा आणि आता बहुतांशी लेकरं एकुलते एक, हम दो हमारा एक हा नारा द्यायला लावला शासनाने. आणि त्या नाऱ्याचा परिणाम आता असा सुरू आहे. मग त्याला घरातूनही काही बोललं तरी त्याचा इगो हर्ट होते. महाविद्यालयात काही बोललं तरी वर्ग हर्ट होते. मग तो नाही मला द्या TC दुसरीकडे जातो, दुसरीकडे घ्यायला तयारच आहे. कोणाला काही बोलू नका बाबा, राहू द्या, उगा ऍडमिशन टिकून राहू द्या. उपस्थित नसली तरी चालेल, हाजरी पट्टावर राहू द्या म्हणजे पगार होते, म्हणजे आपण टिकून राहतो, आपलं पट टिकून राहतं. असं एकंदरीत वातावरण झाले. कोणी कोणाला काही बोलायचं नाही. पोरांचे इगो आणि प्राध्यापकांच्या नोकरीचा प्रश्न आणि घरातूनही काय बोललं तर टेन्शन, मला टेन्शन द्यायचं नाही, मला कळते मला काय करायचं ते. ही जर मानसिकता असेल तर अशा मानसिकतेला, कारण विद्या विनयने शोभते असं आपण म्हणतो, विनयता नम्रता असेल तर हे सगळं होईल. आणि विनयता नम्रता निर्माण होण्यासाठी, जाणीवा विकसित होण्यासाठी वर्गात यावं लागेल. आता दुसरी गोष्ट, रोजगाराच्या संधीबद्दल मी तुम्हाला सांगितलं तर पर्याय काय शोधतायत. पर्याय तासिकेमध्ये त्यांना भेटत नाहीत. तासिका केली उद्या रोजगार मिळेल याची खात्री गॅरंटी नाहीये.
आणि मग ते स्पर्धा परीक्षेकडे काही विद्यार्थी वळलेले आहेत, ॲडमिशन घेतात BAला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. MAला ॲडमिशन घेतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात काही विद्यार्थी. काही जण नोकरी करतात, खाजगी नोकरी करतात, कारण स्वतःच्या शिक्षणाचा खर्च म्हणून जे रूम वगैरे इतर गोष्टीसाठीचा लागणारा, किंवा काही जणांना घरी मदत करावी लागते. आणि हे पुढच्या काळाचं एक सुरुवात म्हणूनही त्यांनी ते नोकरीकडे पाहतात. काही जण पार्ट टाईम करतात, काही जण फुल टाईमही नोकऱ्या करतात, काही जण कंपन्यामध्ये काम करून महाविद्यालयात ॲडमिशन आहे. आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना फोन करतो तेव्हा काही असे रिझल्ट येतात. ह्या गोष्टीला उत्तर नाही. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना आता मी सांगत होतो ते यूट्यूबचा संदर्भ परत एकदा संदर्भ देतो. तिथं मुद्देसूद पद्धतीने, कारण वेळेची मर्यादा आहे, आणि आता पॉईंट टू पॉईंट सांगा, फक्त पॉईंट टू. परीक्षेत काय येते, त्याचे कोणते किती मुद्दे आहेत, किती ओळीत उत्तर लिहा, तेवढंच शिकवा आम्हाला. पालाळपणा नको, प्रबोधन आमचं नको, आम्हाला सगळं कळते. ही एक मानसिकता. वळण लावायची गरज नाही, कारण वळण वर्तनात परिवर्तन म्हणजे शिक्षण. परिवर्तनच आमचं नको, आम्हाला काय करायचं नाही. परिवर्तन सगळं परिवर्तन आमचं आधीच झालेलं आहे, अशी जर मानसिकता असेल तर त्यालाच एक वेगळा विषय वेगळ्या माध्यमातून समजून द्यायचं कसा, हा प्रश्न आहे. तर मित्र, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोरांचा सोशल मीडियावर भव्य दिव्य महाविद्यालय पाहून, भव्य प्रशस्त स्वच्छ सुंदर फुलं बाग असं सगळं पाहून, म्हणजे त्यांच्या प्रतिमा अतिशय सुंदर सोशल मीडियावर वेगवेगळे चित्र पाहतात, सुंदर पाहतात सगळं. आणि प्रत्यक्षामध्ये जर काय चित्र आहे, काही ठिकाणी महाविद्यालयाला इमारत नाही, काही जण बसायला चांगल्या पद्धतीनं, काही मुलं सुखवस्ती कुटुंबातले आहेत, त्यांना त्या लोखंडाच्या बेंचवर बस म्हणलं तर त्याला रुतालय म्हणलं एक मुलगा, कारण तो गादीवर बसतो, खुर्चीत बसतो मऊ घरात. आता त्याला ते मऊ खुर्च्या कोण देईल, तशी व्यवस्था नाही आपल्याकडं. तर मित्र, ही वस्तुस्थिती आपण थोडी याही दिशेनं लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे वातावरण त्यांना आल्हाददायक वातावरण, प्रसन्न वातावरण, प्रेरणादायी वातावरण, चैतन्यपूर्ण वातावरण, स्वच्छता, विलक्षण स्वच्छता, या सगळ्या गोष्टी किती ठिकाणी आहेत हा प्रश्न आहे. म्हणून पोरं कुठल्याही सिच्युएशनमध्ये मला हे वर्गात गेलंच पाहिजे, आणि हा विषय वर्गात गेलं तरच मला समजणार आहे. मग काही अडचण असो, मग वर्गात जागा नसले तर वर्गाच्या बाहेर उभं राहून शिकण्याची मानसिकता कशी तयार होईल. इतकी ओढ या अर्थानं म्हटलं, जागा नाही असं नाही त्याचा अर्थ. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे बेहाल हे शिक्षण व्यवस्थेच्या बेहालीला एक कारण आहे. आता आम्ही एकंदरीत काय सांगतो, शिक बापू, नोकरी लागते. नोकरी लागलं तर काय होते, तर बंगला, गाडी, सगळं असं मिळते. आणि सिल्पर चप्पल वापरून येणारा CSBचा प्राध्यापक बघितल्यानंतर PhD केलाय, पुस्तकं लिहिलाय, रिसर्च पेपर लिहिलाय, आणि त्याला वर्ष पगार भेटत नसेल काही जणांना, मिळत तरी असा तोकडा पगार असेल, त्यालाही खायला ते लागते, फुल पगार पालायला तेच लागेल ना खायला. त्यालाही गाडीमध्ये पेट्रोल लागते, त्याची काही गाडी पाण्यावर येते काय CSB वाल्याची. तर त्याला जे अतिशय मजूरदारासारखं जे वागणूक दिली जाते, मजूरदारासारखा जे पगार दिला जातो, आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता, नैराश्य, घरच्या जबाबदाऱ्या, ताण, स्ट्रेस,
आणि शिकून जर अशी आपल्या सरांसारखी अवस्था होत असेल तर न शिकलेलं बरं, ही मानसिकताचा हा संदेश चाललेला आहे. हा संदेश चाललाय. म्हणून ह्या CSB हे तत्वावरचा जो काही प्रकार आहे तो पूर्णतः बंद करणं हा गरजेची गोष्ट आहे. कारण उदासीनता, कारण एक नागनाथ पाटील, प्राध्यापक नागनाथ पाटील यांनी एक कोंडणातलं जिनं नावाची कादंबरी लिहून त्यामध्ये प्राध्यापकांना म्हणजे नॉन ग्रँट नसताना अनेक महाविद्यालय, अनेक विषयाला ग्रँट नाही, मग त्या प्राध्यापकांची काय बेहाल आहे हा प्रश्न जर ऐकला, आणि ते विद्यार्थ्याला शिकवायला ठेवलं होतं बघा. म्हणजे ते विद्यार्थी जर ती कादंबरी वाचल्यानंतर त्याचं शिक्षणात कसं मन लागावं, शिक्षणाने कशा पद्धतीनं माणूस उच्च पदावर जातो, उच्च अवस्थेला जातो, त्याचं उन्नयन कसं होते याचे संस्कार करण्याची गरज आहे. आणि शिकल्यानंतर उच्च शिक्षित होणे तुझे कसे बेहाल होतात हे जर आम्ही शिकवत असू पोरांना तर काय करायचं. तर हा एक प्रश्न मी या निमित्तानं सांगतो की आम्ही कोणत्या मेसेज देत आहोत आणि कोणती मेसेज ऐकण्यासाठी पोरांनी वर्गात यावं. तर हा प्रेरणेचा अभाव आणि दबदबा, मी सांगितलं घरात दबदबा राहिला नाही. त्याचीच माय बापू उठ माय उठ बापू, माय बापू बापू म्हणून उगा पप्पूला सांभाळावं लागाले. कसं का राहिना बापू, तुझ्या मनावर माय, तुझ्या बाप मनावर माय, एक जबर राहिला नाही, प्रभाव राहिला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं नीती नसेल आणि भीती नसेल तर शिस्तीचा प्रश्न कुठे येणार आहे. तर नियमितता वर्गात यावं यासाठी शिस्त कशी काय राहणार आहे, हाही एक प्रश्न या निमित्तानं आहे. म्हणून या सगळ्या प्रश्नावर काही उपाय करणं आम्हाला गरजेचं आहे. आता शिक्षण परीक्षा पद्धतीमध्ये घोका आणि ओका ही परीक्षा पद्धत, म्हणून त्याला प्रॅक्टिकल ठेवलं तर विद्यार्थी येतील की म्हणून प्रॅक्टिकल ठेवण्यात आलं सगळ्या विषयाला. नाही आलं तरी मार्क द्यावंच लागतात. नाही दिले तर बाजूचं कॉलेज देते की, मग बाजूच्या कॉलेज देत असेल तर पुढच्या वर्षी त्या बाजूच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी जातील. म्हणून द्या, प्रॅक्टिकल आले नाही तरी द्या मार्क, जास्तीत जास्त द्या. पुन्हा त्याच्यात स्पर्धा, त्याने येत नव्हता मी येत नव्हतं की मग त्याला तेवढे का, त्यासाठी भानगड नको बापू, तुला 29 आणि त्याला 29, 30 पैकी. असं जर चित्र तयार केलं जात असेल, होत असेल तर काय करायचं लक्षात आलं. म्हणून तोही प्रयोग फेल ठरला, त्यासाठी विद्यार्थी यायचे. आता दुसरा प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणसाल की चर्चा, गटचर्चा हा एक उपाय आहे. गटचर्चा करून विद्यार्थी वर्गात यायचं, गटचर्चा करायला लावायचं, एखादा विषय देऊन त्याला, आणि त्या गटचर्चेचा अहवाल पोरांना लिहायला लावून तो सबमिट करणं, त्याला मार्क दिले तर ते बाहेरच अहवाल करून आणतो म्हणतात. आणि ChatGPTला विचारतात असा विषय आहे, याच्यावर अहवाल करून देते, खट्या आणून देऊन टाकून सह्या करून देऊन टाकू शकतो. कारण आता ChatGPT सारखं माध्यम तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर विचारा ते द्यायला तयार आहे आता. हां, साहित्याचे प्रयोजन सांगते, साहित्याचं स्वरूप सांगते, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य, राज्यशास्त्र विषय आहे, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य सांग, भारताच्या सांग, इंग्लंडच्या सांग, कुठल्याही सांग की ते द्यायला तयार आहे.
तर ह्या सगळ्या नोट्स तयार करून दे. त्या प्रश्नाचं उत्तर, असा प्रश्न आला तर याचं उत्तर कसं लिहू, त्याचा प्रश्न असलं ते सगळंच रेडी आहे. आता याला अजून काय पर्याय देऊ शकतो, असा आता आपल्याला विचार. पर्सनल कम्युनिकेशन आणि समुपदेशन यावर आम्हाला भर देऊन काम करावं लागेल. विद्यार्थ्याचा पर्सनल संपर्क आणि त्याची विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याशी जे प्रेमाचं नातं आहे, याचं स्नेहाचं नातं आहे आणि ते एकमेकाविषयीची जी ओढ आहे, हे निर्माण केलं तर जायला पाहिजे वर्गात, सरांना भेटायला पाहिजे, सरांना बोलायला पाहिजे, सरांचं ऐकायला पाहिजे. ही भावना आणि भूमिका तयार जर झाली तरी वर्गात येऊ शकतात. हा एक उपाय मी आपल्याला सांगितलेला आहे. दुसरं गोष्ट, हे प्राध्यापकाच्या हातात फारसं नसलं तरी जर विद्यार्थ्यांना तू शिक्षण नियमित येऊन जर तू शिक्षण घेऊ शकलास, नियमित येऊन जर तू शिक्षण घेतलास आणि हे कौशल्य तू नियमित आलास तर वर्गात हे साध्य होतील, ही खात्री देऊन, आणि त्यानंतर तुझं करिअर, तुला नोकरी, उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये असे हे कौशल्य तुला मिळणार आहेत, या संधी मिळणार आहेत, या ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, हे आम्हाला त्यांना खात्रीशीर द्यावं लागेल. तर गेलं की नोकरी आहे आणि गेलं तरच ते शिकायला मिळणार आहे. ही जर अतूट असं नातं, जर शिक्षण आणि करिअरचं अतूट नातं प्रस्थापित जर झालं तर विद्यार्थी संख्या वाढणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की सगळ्यांना नोकऱ्या देणे शक्य नाही, बरोबर आहे, पण काही ना काही त्याला देता येईल का? नोकरी नसेल तर व्यापार, उद्योग, व्यवसाय, गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये काही संधी त्याला उपलब्ध करून देता येतील का? या अनुषंगाने काही आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आता स्पर्धा परीक्षासाठी पोरं जर बाहेर जात असेल, स्पर्धा परीक्षेचेच वर्ग आणि स्पर्धा परीक्षेला डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यासक्रम आम्हाला जर करता आला तर त्या अनुषंगानं विचार करणं, राजश्री शाहू महाविद्यालय लातूरला अशा पद्धतीचा प्रयोग केल्याचं आम्ही ऐकलेलं आहे. तर अशा आपण जर हा प्रयोग करू शकलो अभ्यासक्रमातच, स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSC, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी आणि तो अभ्यासक्रमाचा जरा भाग करू शकलो काही बहुतांश प्रमाणात, तर हा एक उपाय म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तर विद्यार्थ्यांचं नियमित समुपदेशन कक्ष निर्माण, पर्सनल कम्युनिकेशन करून त्याचे काय अडचणी आहेत, काय समस्या आहे, काही जणांना बोर होते, काही जणांना टेन्शन येते, काही जणांच्या कौटुंबिक वेगवेगळे समस्या असतात, आर्थिक समस्या आहेत, काही जणांच्या मानसिक समस्या आहेत. या समस्येतून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाची प्राध्यापकांनी समुपदेशन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर काही समुपदेशन करणारे तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांचीही जर व्यवस्था आम्हाला करता जर आली तर विद्यार्थी ते ज्ञान घेण्यासाठी बाहेर पैसे द्यावे लागतात, तिथं आपल्याला फुकट मिळते आणि ते बाहेर मिळत नाही समुपदेशन पैशाशिवाय, ही जर जाणीव झाली तर आणि समुपदेशनासाठी विशेष प्रशिक्षण सगळ्यांना जर देऊन समुपदेशक जर आम्ही निर्माण करू शकलो तर काही प्रमाणामध्ये विद्यार्थ्याची उपस्थिती वाढायला मदत होऊ शकते. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा जो काही एक संवाद आहे, हा संवाद असेल आणि त्या विद्यार्थ्यांना सन्मानानं हा संवाद होत असेल तरीही मग त्या सगळ्या प्रश्न अडचणीतून मार्ग काढून विद्यार्थी वर्गात आणण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयोग होऊ शकतो. विद्यार्थ्यांना, पालकांना जर कनेक्ट झालं, पालकांना जर माहीत झालं की बाबा तू वर्गात जाणं गरजेचं आहे, हे ते पालकही प्रेमानं समजून देऊ शकले तर हे सुद्धा प्रयत्न होऊ शकतो. केवळ शिक्षक सांगूनच चालणार नाही,
तर घरातही सांगून त्याला सन्मानानं सांगून हे करावं लागेल. दुसरी महत्त्वाची एक सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रत्यक्ष आम्ही जर विद्यार्थ्यांचं एकदा काय झालं का अरे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नेणार आहेत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये जर तुम्ही नसाल आज तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही म्हणून सांगितलं एका ज्युनियरच्या महाविद्यालयामध्ये अधिकारी येणार आहे. तर त्या रोज 10 राहत नव्हते तिथं, दुसऱ्या दिवशी त्या वर्गात 100 विद्यार्थी आले. मग आता आम्हाला असा काही प्रयोग करता येऊ शकतो का, यावर आपल्याला विचार करावा लागेल की विद्यार्थ्यांना त्यांचे रेकॉर्डिंगवर त्याचे मार्क, व्हिडिओ रेकॉर्डिंगवर मार्क, वर्गातील व्हिडिओ रेकॉर्डिंगवर मार्क, हा एक उपाय करता येऊ शकतो. या दिशेनं जितक्या पर्सेंटेजचे उपस्थिती तितके % मार्क, 100% उपस्थिती 100% मार्क. जर असा प्रयोग केला तर मला सांगा केवळ उपस्थितीवर जर येऊन बसलं तर मग तसेच जर विद्यार्थी मेरिटमध्ये येऊ लागले रोज तर बुद्धिमान विद्यार्थी मागे पडू शकतो. हा प्रयोग केवळ उपस्थितीवर मार्क हा, आणि ते संपूर्ण त्या मार्काची आपल्याला टक्केवारी काही प्रमाणामध्ये काढावं लागेल. त्या उपस्थितीला एक 100 मार्क आहे समजा पेपरला, तर 10 मार्क आपण ठेवू शकतो, इतकाच भाग करू शकतो. या अनुषंगानं आता काही जण बायोमेट्रिकची एक मेथड लावण्याचा विषय चर्चेला आला. ते कुठं गेला की चर्चा झाली आणि कुठं गेला की ते काही आलं नाही ते पुढं, कारण त्याच्यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले होते. कारण ट्युशन बंद पडले असते म्हणून ते काही बायोमेट्रिकची पद्धत ते वरच्यावरच चर्चा झाली ना. GR कुठं की GRचा बाप कुठं की काय बी आलं नाही. तर हे काही बायोमेट्रिक हा एक जर केले विद्यार्थ्यांची उपस्थितीसाठी वर्गातील बायोमेट्रिक, तर त्या बायोमेट्रिकच्या माध्यमातून उपस्थिती, व्हिडिओ रेकॉर्डिंग, रोज रेकॉर्डिंग, वर्षभराच्या रेकॉर्डिंग महाविद्यालयामध्ये CCTV कॅमेऱ्या अंतर्गत तो विद्यार्थी किती तास वर्गात, त्याच्यावर काही तो किती तास ग्रंथालयात बसतो, किती तास वर्गात आहे, हे सगळं आम्ही जर करू शकलो तर काही प्रमाणामध्ये याला नक्की रिझल्ट येऊ शकतो, चांगला रिझल्ट येतो. तर या अनुषंगानं मी चर्चा आपल्यासमोर केलेली आहे. आणखी काही पैलू राहिलेले आहेत ते मी पुढच्या भागात सांगा. आणि तुम्हाला याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर मला 9767704604 वर मला बोलू शकतो. धन्यवाद.